आई मी काय बोलते, सुट्ट्या पडते तर मी माहेरी जाऊन येऊ? अगं वहिनी अशी कशी जाऊ शकतेस तू? मी पण इथे आलाय ना. तू आलेस ना आपल्या घरात, ती पण जाईल तिच्या आईशी कर. तुला काय प्रॉब्लेम आहे काय? ती गेली तर जाऊ दे ना, आपल्याला बोलता पण येईल. पोरी तू जा. आणि वहिनी मला माहिती पडलाय तुझा पगार वाढलाय. किती वाढलाय? मी माझ्या सुनेला कधी पगार विचारला नाही ना. तुला काय करायचं आहे? तुला काय गरज आहे? आपल्या कामाशी काम ठेवायचा, एवढ्या चौकशा करायच्या नाही. काय ग भारती, वहिनीच्या कपाटात शिरून काय करतेस? अगं आई बघत होती वहिनीने काय काय नवीन ड्रेस घेतले ते. दुसऱ्याच्या वस्तू किला हात लावायला शिकवले काय मी? दुसऱ्याच्या वस्तू काही हात नाही लावायचा. यार वहिनी बरं झालं आलीस. मला भजी खायची इच्छा झाली. भजी बनव ना. काय ग ते आताच कामावून आले ना, आल्या तिला कामाला लावायला लागलीस ती. तुला काय होतं, जा बनव ना आमच्यासाठी पण बनव जा. मी तर बसूनच दिवसभर आहेस ना. वहिनी लग्नाला तर 2 वर्ष झाली. खुश खबर कधी देणार आहेस? काय ग तुझ्या सासूने असा प्रश्न विचारा, मग तुला मिरच्या लागतात. मी तिची सासू आहे ना, मग तू काला तिची सासू बनतेस? आई दादा वहिनीचे जास्त माग माग करतो असं तुला वाटत नाही? तुझा नवरा तुझ्या मांग पुरं फिरत नाही, त्याचा तुला तारास. तिचा नवरा तिच्या मांग पुरं फिरताय, मग त्याचा काय तुला तारास आहे? मग नक्की तुला हवा काय? काय नको मला. नक्की तू माझ्या बाजूने आहेस का तिच्या बाजूने आहेस? मी माझ्या सुनेच्या बाजून आहे, कारण ती बरोबर आहे. आई मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन येते. अच्छा बाय बाय. अगं आई तिने तुला विचारलं पण नाही, डायरेक्ट गेली. तिचा औक्षी आहे, तिच्या मैत्रिणी आहेत, मी कोण तिला अडवणारी नाही. अबे साले. तू आहे ना, मला जास्ती भरपाईचा काम करू नको. तू आपल्या जा तुझ्या सासरी, तुझा संसार सांभाळ जा. हा जात आहे. तू तर नुसती वहिनीची चमची झालेस.